हॅलो फ्रेंड्स, मराठी अन्नपूर्णामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवत आहे कांदा भजी। त्यासाठी मी इथं फुलपाट घेतला आहे। मी कांदा घेतले आहेत, ते आपल्याला चिरून घ्यायचे आहेत, टरफल वगैरे काढून वरचं सगळं व्यवस्थित, आणि त्याचे स्लाइस करायचे आहेत आपल्याला। खूप जास्त बारीक पण नाही करायचे, खूप जास्त जाड पण नाही करायचे, तर मीडियम आकाराचे तुम्ही कट करू शकता। मग ते आपल्याला एका वाटक्यामध्ये काढून घ्यायचे। मी असं एक प्लास्टिकचा बाऊल आहे त्याच्यामध्ये काढून घेतलं आहे, आणि लसूण घेतला आहे। लसूण तो आपल्याला पूर्ण मॅश करून घ्यायचा, म्हणजे जास्त असं एकदम बारीक पण नाही करायचं आणि एकदम हे पण नाही। मिरची घेतली आहे, एकच मिरची घेतली आहे, आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। हा कांदा चिरलेला तो आपल्याला एकदम सुटसुटीत करून घ्यायचा आहे, म्हणजे ते सगळे स्लाइस आहेत ना वेगवेगळे करून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही पूर्ण ते असे जसं जसं होतं तसं ते पूर्ण स्लाइस करून घ्यायचे। त्याच्यामध्ये आपल्याला एक लसूण टाकायचा जो आपण घेतला होता ठेचून तो, आणि मिरची टाकायची, एकच मिरची घेतली आहे मी, आणि थोडीशी कोथिंबीर ती आपण चिरलेली तेवढीच बस। आणि हळद टाकले वरनं, तुम्हाला लागेल तशी हळद टाका, आणि चवीनुसार मीठ टाका। मी जास्त काही घेतलं नाही आहे। आणि 2 चमचे तांदळाचं पीठ टाकले, आणि 3 चमचे मी बेसन पीठ टाकले। चण्याचं पीठ, चणे काटा, बेसन पीठ असं बेसन पीठ टाकले, आणि मग ते मिक्स करून घेतलं। अजिबात आपल्याला इथं पाण्याचा बिलकुल वापर नाही करायचा, कसलाच वापर नाही करायचा, कारण की मीठ टाकल्यामुळं कांद्याला ऑलरेडी पाणी असतं, आणि मीठ टाकल्यामुळं ते अजून सुटतं त्याच्यामुळं आपल्याला काहीही करून नाही घ्यायचं। ते मी खूप वेळा हे केलं आहे, आणि मग ते तसं कलर आला आहे त्याचा। गॅस पेटवला आहे, त्याच्यावरती कढई ठेवली आहे, झारा घेतला आहे हा असं मिक्स करायला। तर मग मी थोडं तेल टाकलं आहे कढईमध्ये, आता कढई गरम झाली आहे। आपण जे मिक्स केलं होतं ते तुम्ही बघू शकता, हे पूर्ण असं झालेलं आहे, त्याला कलर पण आपला सुटलेला आहे मस्त येल्लोवाला, आणि तेल आपलं तापलं आहे, त्याच्यामध्ये मी भजी सोडती आहे आता। तेल खूप जरा म्हणजे मीडियम फ्लेमवरतीच आहे, पण जास्त मी असं थोडंसं तापवून घेतलं आहे, आणि मग नंतर मी फ्राय करायला घेतलं आहे बघ। आणि पण जेव्हा तुम्ही सोडताना तेव्हा ते एकदम सोडल्यानंतर पलटी करताना अलगद पलटी करा, कारण की ते काय होतं, कांदा आपण त्यात पाण्याचा काही यूज नाही केला, त्याच्यामुळं ते सुटसुटीत होतं, बट ते कुरकुरीत लागते एकदम। तर तुम्ही बघू शकता असं ते। आणि गॅसची फ्लेम एकदम स्लोच आहे माझी, मी काहीच फास्ट नाही केलं आहे गॅस। ते काढून घेतलेत, असे हे रेडी झाले आहेत, आणि खरंच तुम्ही एकदा बनवून मला नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटतं।